मावशी एवढे दागिने. मग ऐका नाही तुझ्या लक्ष्मी हारपेक्षा जास्त तुम्ही गेले का नाही मावशी आणि तू. मी ह्यांना म्हंटल आणि तशी धमकी दिली मी माहेरला जाईन म्हणून. मला दागिने पाहिजे. एवढे दागिने करून आणले त्यांनी 5,000. ए बाबा हो बाजूला. काढते सोनं चल. नाही 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 या कराट्यात खाली काढ आजच केलंय. काढ. फुले आलेत बाई. पाणी घालते चांगले टवटवीत होते. शांता. अगो बाई मावशी हो बसा की. हा लई दिवसांनी चक्कर मारली. बरं झालं आलात बाई. या, बसा नीट बसा. बसते. हो, सगळी घरातली काम आवरली आणि म्हणलं टाइमपास म्हणून आपलं फुलांना बघत होते. होय बरे आहेत का तुम्ही? चांगलं बांधले घरदारले दिवसानं है का नाही. पण मी काय म्हणते शांता, हा 2च वाटे आहेत त्या तुझ्या गळ्यात ग. हा हा डागडागिना केला का नाही बघ किती डागडागिना हाया. हा हे परवाच केलं या. होय 3 तोळ्याचं केलं या. बाई लयच मस्त आहे की मावशी. होय पण काय करायचं माझ्या नशिबात कुठं दागदागिने. अहो अख्खं आयुष्य पोराच्या शिक्षणात गेलं, त्याच्या संगोपनात गेलं, नोकरी लावायला गेली. हा सगळा पैसा खर्च बघा त्याच्यात झाला आणि आता हे घर बांधलं. मस्त सुखी आहेत अहो माझ्या सुना लेक. मस्त दागदागिने घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, समजा आहेत. पण काय फायदा आहे मला त्याचा काय फायदा नाही. अहो कधी डुकून सुद्धा बघत नाहीत बघा. हा सुनाला तर नाही गावाकडे यायलाच नको, नुसतं शहरात राहायला पाहिजे. नशीबच फुटकं आहे माझं. नवऱ्याने कधी दागदागिना केला नाही. आता ठेवलाय म्हातारपणात पैसा जपून. काय करू सांगा बरं. तुम्ही तर लय नशिबाने बघा मावशी. हे कुणी केले? हे अगं माझ्या नवऱ्याने केलंय शांता. माझा नवरा लय हौशी आहे. साड्याची कमी नाही, लुगड्याची कमी नाही. परत तुला तर माहितीये एकच लेक आहे, पण त्यांचा आपल्या सुखानं संसार चालले. माझी सून पण चांगली आहे, तिला पण भरपूर डागडागिना केलाय. लोक तिकडं कामाला आहे आणि आम्ही नवरा बायको राजा राणी घेतलंय. नवरा माझा जीव लावतोय ग शांती. खरंच बाई मावशी तू लईच नशिबान आहे. नाही तर आमची हे जीव मस्त लावतात मला. पण काय घ्यायचं म्हणलं ना लय चिंगटपणा बघा त्यांच्या अंगात. अहो हे बघा एवढंच घालून येईन ते लग्न झाल्यापासून. आणि साडी 4 वर्ष झालं 2 साड्या कधी आज येऊ देते. आता तुम्ही सांगा लग्न कार्यात पाहुण्या रावड्यात गेलं कसं वाटतं बरं मला. शांता तू काय म्हणते पैसा आहे म्हणल्यावर थोडाफार डागडागिना करू, नाहीतर जाशील मरून अशीच बाई. हे बघ माझ्या नवऱ्याने काय केलंय मला. अगो बाई मावशी अगं बघ ना हे लक्ष्मी हार केलाय कसला भारी आहे. आजीबाई हाय का वजनदार. चांगलं किती तोळ्याचं असं वजनदार. ना? ही हा 7 तोळ्याचं आहे की लक्ष्मी. 7 तोळ्याचाच होय, आहे. होय, होय. आजीबाईला बरोबर आहे एक्सपिरियन्स आहे. आजीबाईने बरोबर ओळखलं. लय पैसे लागले असतील ना पण. हा पण मी काय म्हणले होते तुम्हाला का मला करायचंच आहे. मी पर रडून रडून घेतलं यांच्याकडून. अरे बाई तुझ्यावाने तरी तुझा नवरा करतोय. माझे मात्र झाले तरी त्यांचं नवरा हाऊस पुरवतोय. माझं नवरा माझी काय हाऊस पुरवत शांती शांती. मी काय म्हणते मावशी करल ना कधी ना कधी. आता तू एवढं दरवेळेस म्हणतच असती ना त्यांना करा 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 मला काहीतरी गळ्यातलं करा काहीतरी सोनं करा. करतील कधी ना नाही कधी. करत ग. पैसा जपून ठेवला पण मगर म्हणत मी आल्यावर काय नोकर म्हण्यावर मी पैसा मला आता काय नाही. शांती शांती अरे धीर धीर धर धीर शांती. मला धीर कसं दूर आता सगळं सुटलंय माझं धीर. शांती शांती ऐक काय कर आता नवरा आला का बोल आणि आम्ही घरी आलोय म्हणून सांगू नको, नाहीतर मला दिलं त्यांनी फितून. पण डागच कर. अगं आय मावशी मावशी एक आयडिया देऊ का आजीबाई मावशीला. मी काय म्हणते आज आहे ना नवरा घरी आला का तुमचा काय करायचं माहितीये का. रडायचं म्हणायचं आता जर आजच्या आज मला सोनं नाही केलं ना तर मी माहेरीच निघून जाईल ह्या वयात. हा मग आता पोरं बाळ तुमची कशी थोडीशी मोठी झालेली आहेत ना. आता तर कोण नाही सुना पण इकडे येत नाही. हा मग होईल आल म्हणतेच मी तेच म्हणायचं घाल होऊ दे नाही तर काय होऊ दे. पैठणी भेटणी असं आणायला. बरं मावशी मी काय म्हणते आजीबाई चल परत तिचा नवरा आला ना
तर म्हणलं आपणच काहीतरी तिला कान भरले. होय होय शांताबाई मावशी शांताबाई. सांगितलेलं लक्षात ठेवा. करायला लावलं नाही तर सांगणार मी राहणार नाही तर मी जाईन निघून बाहेर या येऊ दे त्याला. आईला सोसायटीच्या चेअरमनला आहे ना चांगला टाचाळला. कर्ज मंजूर करीत नाही वय, सगळी कागदपत्र असून बी मग काय असा टाचाळला परत नादी नसतोय लागत त्यो. काय झालं? अरे काय झालं? मला नाही बोलायचं तुमच्या बरोबर. का बरं? झालं काय नेमकं असं? काय झालं? अहो गावात फिरता का नाही तुम्ही? लोकांच्या बायका बघता का नाही? आता गावात फिरून लोकांच्या बायका बघता का? काय बोलते काय तू, कळतं का? माझं म्हणणं आहे, त्यांच्या गळ्यात दागदागिने चांगल्या चांगल्या साड्या बघता का नाही? तुम्हाला नाही वाटतं तुमची बायको सुंदर दिसावी, दागदागिने घालावे? अहो नाही तर पण गेलं माझं असंच. पण आता तरी करा की, आहे की पैसा. घ्या दागदागिने करा. कुणी सांगितलं एवढं? अरे सोन्या नाण्यात पैसे घालवण्यापेक्षा आपले ठेवलेत ना बँकेत आपल्या म्हातारपणासाठी, म्हातारपण टिचीत गेलं पाहिजे, तेच खरा दागिना. असंच म्हणून इथपर्यंत संसार वडत आणलाय मी. आता तर हाऊस करा माझी पूर्ण, का मी आल्यावर माझ्या मड्यावर टाकत येऊ पैसा. असं कसं? हा, म्हातारपणात आपल्याला कामाला येते ते, दरवेळी पोरांकडे हात पसरत बसणार आहे का आपण? आता कसं आहे माहितीये का तुला, आपल्या पावलावर आपण उभं राहिलेलं बरं. आता गेल्या वर्षी पोरांकडे पैसे मागितले होते फक्त 10,000. तर काय म्हणला थोरला की माझ्याकडे ना तंगी चालू आहे, आता अडचण आहे, पैसे नाही. आणि धाकटा तर म्हणला पगारच झाला नाही. घ्या, यांच्याकडे मागण्यापेक्षा आपण आपलं. हा ते काय मला माहित नाही. तुम्ही मला दागिने करता का नाही? नाही तर मी जाणार घर सोडून, मी माझ्या माहेरी जाणार. हा अरे या वयात असं चालतंय का? माहेरी निघून जाणार? लोक काय म्हणते ना आपल्याला? मला नाही माहिती काय लोक काय म्हणतात. नाही तर मी जाते माहेरी. तसं नको करू. अगं एक काम करतो आता मी, तुझी एवढी इच्छाच आहे ना, माझ्या आहेत बँकेमध्ये 15,05,525 रुपये. आणतो काढून आणि करतो तुला दागिनं. उगा बाबा म्हातारपणात तू निघून गेली तर मला तुकडा कोण खाऊ घालणार इकडे? मग हा आणणार ना? हा मग आजच मग लगेच जा. लगेच हे काय निघलो. चालतंय येतो मी पैसे काढून. हा पण ती दागिन्याची पसंती आता ह्याच्या पहिलं तुम्ही काय वस्तू आणली माझ्या पसंतीने आणले का? तुमची पसंत मला आवडते, आणा तुम्हीच. माझ्या याने आणू. चालतंय. बाई आता मी पण मावशीला दाखवणार आणि त्या संगीला दाखवणार माझे दागिने. अशी घालून मिरवणार मी बाजारात. मस्त मस्त साड्या. मज्जा. किती वेळ झालाय, कधी येतात काय माहित. कधीची साडी घालून मी त्यांची वाट बघते. झाल्या तिन्ही सांजा करून शिंगार सांजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. आले तुम्ही? हा तुम्ही येणार म्हणून हा बघा मी पहिली साडी घालून बसले. नुसती साडी काय, आता दागिने घाल. दागिने 15,05,525 रुपये. हा सगळ्याचे दागिने. अय्यो तुम्हाला पण केलं? हा, ये बघ. अंगठी चेन भारी दिसता तुम्ही पण. आणि मग मी पण घालते. हा कशी वाटली? खूप भाई एवढे हा बापरे, मस्त आहे हो, मला खूप आवडले. मस्त. हा. ते म्हणले हा एकदा का हे दागिने घातले का राजबिंडे दिसतात, राजबिंडे. आणि राजबिंडे आणि माझं सांगतोय मी, आणि तू एखादी राणी. राणी राणी. हा मग आहे ना मी तुमची राणी. मस्त आहे हो, मला खूप आवडले. आवडले ना तुला? हो. 15,05,525. कसे? काय मस्त आहे हो. तुमची चॉईस खरंच लय चांगली हो, मला यायची गरजच पडली नाही. तुम्हाला खरंच माहिती हो दागिन्यांबद्दल. आणि मग हा सगळे सगळे काहीच ठेवू नको. हा आता कशी दिसते मी? क्या खूब लगती हो. बड़ी सुंदर दिखती हो, तुम जान से प्यारे हो, तुम जान हमारी हो. झालं तुझ्या दिल मनासारखं. से कहो कहते रहो अच्छा लगता है,
जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. मज्जा. आता आहे ना त्या मावशीला आणि त्या संगीला माझे दागिने दाखवते, त्यांच्यापेक्षा जास्त केलेले. त्यांना का दाखवायचं? अहो, तुम्हाला माहिती नाही, तुम्ही घरात नसले ना, कुठं लग्नाला जाऊ द्या, कुठं कार्याला जाऊ द्या, घरात येऊन मला म्हणायच्या, बघ माझ्या नवऱ्याने किती दागिने केले. ती संगीला तर लक्ष्मी हार केलेला आहे, ती पण येऊन मला दाखवत होती, हिनवत होती मला. आता मी त्यांना हिनवणार, बघा तुमच्यापेक्षा जास्त दागिने आहेत माझ्याकडं. हा 15,05,525. हा आता मस्तपैकी दागिने घालून आहे ना शान मध्ये फिरायचं. बरं मी बाजारात जाऊन येऊ का? जा बिंदास. आता सगळ्यांना दाखवणार, बघा. लोकांना पण कळलं पाहिजे बायको कोणाची आहे. कुणाची आहे? माझी. बरी जाऊ का मी? हा हा तो मी ना आता जाते बाजारला, नाश्ता बनवलेला आहे, तुम्ही खाऊन काही घ्या, आम्ही जाते. हा 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 चालते. क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो. 15,05,525. आता बाजारात ना सगळ्यांना दाखवणार माझे दागिने. बघा 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 बघा. काय बघितलंस का माझ्याकडं? मावशी एवढे दागिने. मग ऐका नाही, तुझ्या लक्ष्मी हारपेक्षा जास्त. तुम्ही गेले का नाही मावशी आणि तू? मी ह्यांना म्हंटल आणि किती धमकी दिली, तुम्ही माहेरला जाईन म्हणून, मला दागिने पाहिजे. एवढे दागिने करून आणले त्यांनी. छान आहेत ना? हा मी आयडिया दिली आणि लगेच करून आणले ना. मग माझी हाऊस तरी पूर्ण झाली. हा लय भारी आहे ना. हा एकच नंबर आहे. किती गेले ह्याच्यात? 15,05,525 रुपये. हा किती? 15,00,000 5,05,525 रुपये. एवढे? हा छान छान आहे ना. हा बरं मी बाजारात चालले होते. हा अजून पण दाखवायचे मला बऱ्याच जणांना यांनी केलेले दागिने. हा ना. हा मी पण आता ह्यांना सांगते, मला मोठं एवढं मंगळसूत्र मोठं पाहिजे. 2, 3, 4. येऊ का? हा. ये बाय. बाय. चालली लगेच मिरवायला एवढे मोठे दागिने. मी पण ह्यांना सांगणार आहे, मला पण आहे ना असं मोठं मंगळसूत्र पाहिजे, मोठ्या डिझाईनचं. सगळ्यांना दाखवणार आहे मी. मावशी शांताबाई. हाय शांताबाई, हा कुठल्या बाजारात आणलं डुप्लिकेट? गे बस ए मावशी, डुप्लिकेट दिसत होय तुला? अगं म्हातारी झालीस की, तुला कळना होय असली नकली? काय हे म्हणे, काय डिझाईन केलं हे नवऱ्यानं. बरं बरं बरं. तू सांगितलं ना, मी बोलले त्यांना, म्हणलं बघा त्या मावशीला आहे, त्या संगीला आहे, एवढं आहे. आणि मी तर अशीच राहिले कधीपासून, मला पण पाहिजे, नाही तर मी माहेराला निघून जात असते. होय, अहो पूर्ण 15,05,525 रुपयाचं. अगं बाया बाया बाया. पण मी काय म्हणते, शोभाच आहे बघ दागिना शेवट. काय शोभा आहे का? बरंय 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 या. चांगली छान दिसते डिझाईन ना? केली. हा बघ ना, तुला कळतंय ना ग सगळं? अगं बाया, ही वाटपीन चांगली आहे त्या. हं? हे डाग चांगला आहे, मनी चांगला आहे, बोर माळ चांगली आहे ना. असू दे असू दे. आता काय कर, पैठणी घ्यायला सांग नवऱ्याला, म्हणजे कसं डाग उठून दिसत्या. हा, काय चालते. म्हणते? जावाय मावशी, ऐक ना. बरं तू कुठे चालली होतीस? मी चालली तिकडे पुरीकडे. बर चालते, मला बाजारला जायचं. हा मी जाते, उशीर होईल. हा अजून लय जणांना दाखवायचंय. ते काय झालं, ती ही नाही का गंगी, हा. तिची पोरगी आली या, लग्न झालेली. असं होय. मग म्हणलं चला जाऊन यावं भेटून ये. बघून भेटून. बरं जा, ये होय, भेटून. मी जाते बाजारात. जाऊ काय? होय होय हा. होय. येते हा, संध्याकाळी होय, घरी. होय होय. काय बाया, 15,00,000 चुडा घेणं वर. काय म्हणली बाया? जाऊ दे, चांगलंय. बाजार पण केला, बाजारात सगळ्यांना दाखवलं, मावशीला दाखवलं, संगीला दाखवलं. कशा जळाल्या होत्या, कशा हिनवायच्या मला सोन्यासाठी. आता आता कशी जिरली त्यांची एकदम. 5,000. ए बाबा हो बाजूला.
काढ ते सोनं चल नाही 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 एका रट्ट्यात खाली काढ बाबा आजच केलंय काढ माझं काढ लवकर. आजच नाही झाले आज नाही मारू नका. काढ 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 राहू दे ना काढ तिकडे काढ कोणी यायच्यात लवकर काढ काढ माझा हाऊस काढ लवकर काढ वाटक्यात आहो कुठे तुम्ही काढ पटापटा काढ चल आहो बाबा. काढ नाही. काढ आणि इकडे बाजारची पिशवीतलं घ्या ना आण काढ ते बघ काढ एवढं तर राहू दे ना बाबा. काढ तिकडे नाही काढ लवकर वळडू नको छान वळडू नको अडकलंय ते काढ लवकर काढ ते बी काढ काढ एवढं तिकडे नाही काढ काढ पटक्यास वळडू नको आवाज शांत कर आता नाही का? चोर, चोर, चोर मागे घेऊन पळाला. आता काय करू मी? आता काय जागे ओय, अरे काय झालं कुणी गेलं काय आपल्यातलं? गेलंय ना बघा. अरे गळ्यातलं दागिनं कुठे आहे तुझं? गेलं गेलं म्हणजे चोरांनी गेलं. चोरांनी गेलं? अरे पण तू काहीतरी लोक बिक होती का नाही? तू काय बोलली अडवणूक केली का नाही? कोणी बी नव्हतं, मी एकटीच होते रस्त्याने. आळवलं मला आणि घेऊन गेलं सगळं दागिने. एक मिनिट नाही झाली माझी. माझे दागिने गेले. एक मिनिट थांब. पोलीस म्हणते दागिनं चोरीला गेलं का बायकोला आणले? हॅलो हॅलो हा साहेब नमस्कार. मी बोलते साहेब राजा भाऊ फुलतोडे. हा हा अहो ती माझ्या बायकोला दागिने केलते हो आणि ती बाजारात गेली होती. चोराने अडवलं आणि सगळे दागिने घेऊन गेला चोर. हा 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 अहो समर्थच रोड आमच्या इकडे बाजाराच्या. वरण कसं हा वर्णन 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 कसं होतं चोराचं? वर्णन म्हणजे म्हणजे दिसायला कसा होता? दिसायला कुरुळे केस होत, एवढं मोठाचा दाढी होती, मिशा होत्या, काळा गॉगल आणि असं लुकडं लुकडं होता. साहेब कुरळे केस होते, दाढी होती, मिशी होती, काळा काळा चष्मा होता, काळा चष्मा आणि असा 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 लुकडा होता. वानबिन साहेब एवढं हा 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 चालते बघा साहेब लवकर. 15,05,000 25 रुपयाचे दागिने होते साहेब. फार चोरीला गेलं. अरे तुझे दागिने गेले माझे पैसे नाही का गेले? दागिने मला भेटतील ना. बरे आपले पैसे बँकेत ठेवले होते आवाज तिकडे. आता काय करायचं? याचं त्याचं ऐकून दागिने केले. आता म्हातारपणात काय करायचं? अरे पोरांनी आपल्याला सांभाळलं नाही तर म्हणून ठेवले होते बाबा. आता पसरा ह्याच्या त्याच्या पुढे. चुकलं माझं. अरे पण तुझी चूक केवढ्यात गेली? वाढू नका काय इकडे माझे 15,05,000 25 रुपये. काय झालं? हा? काय 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 हसायला काय झालं तुला? अगं तुला कळायला पाहिजे होतं. अगं 1 ग्रॅमचं पाणी मारलेलं आमचं डागे. माझं काही 7 तोळ्याचं नाहीये. 1 ग्रॅम आहे 1 ग्रॅम. 1 ग्रॅम म्हणजे डुप्लिकेट. 1 ग्रॅमचं पाणी मारलेलं असतं सोन्याचं याला फक्त. नको रडू रडू नको. आता गेलं ती गंगा झालं. पुढचा बसला त्या चोराचा. माझं सोनं नेलं चोरून आणि तुमच्यामुळे मी त्यांच्या मागे लागले सोनं करायला.
गणपती त्यांनी दागिने केले नाही म्हटलं आपली चेष्टा करावी हे बघ, खरंच केली. ह्यो आणला पकडून. हा. ह्यो अट्टल चोर आहे. 6 बाऱ्या पकडलेला आहे मी याला. हा? ती दागिने आमचं घावलं का सगळं हे काय हे दागिने चेक करा. 1 2 3 15,05,525 तर राजे भाऊ ते चेक करून घ्या. ऐक का बरोबर. आणि एवढे म्हातारपणाला दागिने असे रोडवर घालून येतात का? अहो मी तर करीतच नव्हतो, पण हिला काम नाही. शेजाऱ्या पाजाऱ्यांचं ऐकायचं आणि नवऱ्यापाशी हट्ट करायचा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, घ्या आता. हे तुम्हाला कळत नाही आणि वैताग का मला भात रडायचं पगोळ सांभाळा. मी काय म्हणते मावशी, आता दागिने तर भेटलेत पण इथून पुढं ते असं 1 ग्रॅमचं केलं तर ठीक आहे. हा म्हणजे कसं चोर बीर काही चोरी करून नेऊ शकत नाही. मी तेच म्हणतोय. नाही, सोन्याची किंमत काय झाली आता? हा सरळ हे ना आपलं बँकेमध्ये नेऊन ठेवू आणि तुला आहे ना काय घालायचं ते खोटं करून आणू आपण. राजा भाऊ ते इकडे द्या. मला पोलीस स्टेशनला हे जमा करावं लागेल. आरोपीला तिथं हजर तुम्ही कंप्लेंट द्या. ओळखीचे होते म्हणून मी डायरेक्ट सोनं घेऊन इकडे आलो, पण तुम्हाला आता स्टेशनला यावं लागेल. पोलीस स्टेशनला याच्या पावत्या घेऊन या. तुमचंच हे ओळख पटवून द्यावं लागेल. चालतंय, ते घ्या मग तुमच्या द्या ताब्यात. माझ्याकडे द्या. दादा ते आता दिले ना त्यांच्या मला सोडा, मला जाऊ द्या ना. सोडा पुढं सोडा. परत टाकीने चोरायला सोडा का? नाही नाही हा दिलं त्यांचं सोनं परत नाही चोरणार ना. हो. चला या तुम्ही बी. बरं जाऊ का आम्ही? हा. काळजी घे. हा? आम्ही येतो आणि पहिले ते जा आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला लागल ती तसं. हा सांगितलंय त्यांनी तसं. येऊ का मावशे? आणि आता सांगितलेलं ऐकायचं, याचं त्याचं ऐकून ईर्ष्या करायची नाही. काय लोकांनी गळ्यात सरी घातली म्हणून आपण दोरी घालून घ्यायची नाही. काय नाही तर माझे 15,05,525 रुपये हॅ करून गेले असते ना. अरे म्हातारपणात हॅ हॅ करीत बसायला लागलं असतं मला. काय जायचंय ना. जा आता, आवर तुझ्या चौकीत जायचंय. आता तुला 1 ग्रॅमचे दागिने करून आणतो आणि ते घालायचे. मग मी म्हणणार काय क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती.